नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो दुसरं पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं शाळचं सुप्रसिद्ध असं बिर्ला मंदिरला. पण त्याआधी काल आषाढी एकादशी निमित्तानं दिवसाची सुरुवात झाली घरच्या देवाच्या पूजेने. घरातली देवाची पूजा केली मंडळी. पण मला ना तुम्हा सगळ्यांसोबत एक खास क्षण शेअर करायचा आहे. तो म्हणजे माझ्या बाळाची त्याच्या शाळेतली त्याची पहिलीच पालखी. छोटासा वारकरी बनून हातात झेंडा घेऊन तो चालताना बघून ना मन अक्षरशः भरून आलं. पण फक्त माझंच बाळ नाही, त्याच्या शाळेतली प्रत्येक छोट्या वारकरीला पाहणं खरंच खूप छान वाटत होतं. मुली सुंदर साड्यांमध्ये तर मुलं पारंपरिक वेशात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू. खरंच तो क्षण ना खूप गोड आणि मनात कायमच साठून ठेवासा असा होता. म्हणूनच या सुंदर आठवणी तुम्हा सगळ्यांसोबत मला शेअर कराव्याशा वाटल्या. तर मंडळी, आज मी आलेली आहे शाळमधील सुप्रसिद्ध असं बिर्ला मंदिराच्या दर्शनासाठी. मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती, पण दर्शनाची व्यवस्था ना इतकी सुंदर होती ना, कुठेही धक्काबुक्की नाही. शांतपणे आणि समाधानाने विठ्ठलाचं दर्शन झालं. आणि मग घडलं भन्नाट सरप्राईज. तिथे मला ना माझ्या माहेरच्या गोरेगाववरून आलेली हनुमान प्रसाद मित्रमंडळाची दिंडी भेटली. सगळ्यांना भेटून तर खरंच खूप आनंद झाला. पण मम्मीसोबत ना फुगडी खेळली आणि दिवस आणखीन खास बनला. या सगळ्याचा सविस्तर ब्लॉग अपलोड होईल लवकरच. भरपूर मजा, भक्ती आणि सुंदर क्षण पाहायला विसरू नका. आणि हो, आज उपवास असल्यामुळे ना रात्री मस्त गरमागरम साबुदाणा वडे केले. तुम्ही उपवासाला काय बनवलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय हरी विठ्ठल.